हॅलो स्टुडंट, आपण युरिनरी सिस्टमला स्टार्ट केलं आहे. युरिनरी सिस्टमला अजून एक नाव आहे रिनल सिस्टम. त्यामध्ये किडनीचं मेन फंक्शनल युनिट आपण बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये, नेफ्रॉन. आज आपल्याला नेफ्रॉनचं स्ट्रक्चर, त्यानंतर युरिन फॉर्मेशन कसं होतं हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. किडनीच्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं होतं कॉर्टेक्स आणि मेडुला. कॉर्टेक्स आणि मेडुलाचे जे रिजन आहे, म्हणजे दोन्ही मधले रिजन आहे, त्यामध्ये नेफ्रॉन, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर बघितलं आपण तर नेफ्रॉन दिसतं. म्हणजे जे नेफ्रॉन काय काय कंटेन करतं नेफ्रॉन, तर बहुमन कॅप्सूल, त्यानंतर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब, लूप ऑफ हेनले, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट. तर त्यातले बाउमन्स कॅप्सूल, त्यानंतर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब हे कुठे कॉर्टेक्समध्ये दिसतात, आणि जो लूप ऑफ हेनले तो कुठं दिसतो मेडुला रिजनमध्ये. म्हणजे लूप ऑफ हेनले मेडुला रिजनमध्ये आणि बाउमन कॅप्सूल, प्रॉक्सिमल ट्रेल, कन्व्होल्युटेड ट्यूब ही कॉर्टेक्स रिजनमध्ये दिसते. आणि जी डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब आहे ती कुठे, परत कॉर्टेक्स रिजनमध्ये दिसते. त्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट जे बहुमन कॅप्सूल आहे ते स्क्वॅमस इपिथेलियम सेलने तयार झालंय. स्क्वॅमस इपिथेल सेल, आणि ते कंटेन करतं बंडल ऑफ कॅपिलरीज. व्हेरियस बंडल ऑफ कॅपिलरी त्यामध्ये असतात. त्यामध्ये नेफ्रॉन इज अ फंक्शनल युनिट ऑफ किडनी. अबाउट 1.2 मिलियन पर किडनी, म्हणजे एका किडनीमध्ये साधारण 1.2 मिलियन नेफ्रॉन असतात. देर आर 3 मेन पार्ट्स: ब्लड व्हेसल, रिनल कॉर्पस्कल आणि रिनल ट्यूब्यूल. त्यामध्ये ब्लड व्हेसल्स सर्व्हिसिंग किडनी, त्यामध्ये ग्लोमेरुलस. फर्स्ट काय, ग्लोमेरुलस. जे कॅपिलरीचा बंच असतो त्याला, म्हणजे ॲफरंट आर्ट्रिओल्सच्या द्वारे जे ग्लोमेरुलर कॅप्सूल आहे त्यामध्ये एक बंच असतो कॅपिलरीजचा, स्मॉल स्मॉल व्हीन्स, आर्ट्रिओल्स, त्या कॅपिलरीज, त्याला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. अ फॉन्स्ट्रेटेड कॅपिलरीज. कॅपिलरीज फिल्ट्रेशन इन अ ग्लोमेरुलस इनिशिएट युरिन प्रोडक्शन. ग्लोमेरुलसमध्ये युरिन प्रोडक्शन कसं होतं, फिल्ट्रेशन होतं लॅक सेलचं आणि प्रोटीन्सचं, ड्रेन बाय अ इफरंट आर्ट्रिओल into the peritubular capillary and into the renal vein. फर्स्ट काय होतं, ॲफरंट आर्ट्रिओलच्या द्वारे ब्लड एंटर करतं कुठे, ग्लोमेरुलसमध्ये. ग्लोमेरुलस काय, स्मॉल स्मॉल कॅपिलरी, त्यामध्ये हायड्रोस्टॅटिक प्रेशर, म्हणजे ॲफरंट आर्ट्रिओल आहे त्याची जी विड्थ आहे ती काय, थोडी मोठी आहे, आणि जी इफरंट आर्ट्रिओल आहे त्याची विड्थ आहे ती थोडी छोटी आहे. त्यामुळे प्रेशर जनरेट होतं. त्यामुळे काय होतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे जे ब्लडमध्ये वॉटर, त्यानंतर मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट आणि सॉल्ट हे सर्व ड्रेन होऊन कुठे येतात, बहुमन कॅप्सूलमध्ये. बहुमन कॅप्सूलमधनं कुठं जातात ते, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूबमध्ये. प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब नंतर ते वेस्ट, म्हणजे जे फिल्टर आउट झाले काय, वॉटर, त्यानंतर वॉटर फिल्टर झाले, त्यानंतर वेस्ट प्रोडक्ट आणि सॉल्ट, ते कुठे जातं, लूप ऑफ हेनलेमध्ये. त्यामध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग दोन आहे, लूप ऑफ हेनले ट्यूब्यूल आहे. त्यामध्ये वॉटरचं आणि सॉल्टचं रिॲब्झॉर्प्शन होतं. म्हणजे आपल्या बॉडीसाठी जे इम्पॉर्टंट असतात सॉल्ट आणि वॉटर, ते रिॲब्झॉर्ब होतं युरिनमधनं, आणि जे वेस्ट प्रोडक्ट आणि थोड्या प्रमाणात वॉटर ते परत पुढे जातं. कुठे जातं, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूबमध्ये. ती कुठे आहे, मेडुला रिजनमध्ये. आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूबमध्ये परत थोडंसं वॉटर ॲब्झॉर्ब होतं बॉडीसाठी रिक्वायर्ड असणारा, आणि त्यानंतर जे वेस्ट प्रोडक्ट आणि वॉटर येते, मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट त्याला आणि वॉटर, त्याला आपण काय म्हणतो, युरिन. ते कुठे जातं, कलेक्टिंग डक्टमध्ये. आणि कलेक्टिंग डक्टच्या थ्रू नंतर ते कुठे जाणार, युरेटर्सच्या द्वारे युरिनरी ब्लॅडरमध्ये, जिथे स्टोअर होतं युरिन, आणि नंतर युरेथ्राच्या थ्रू बॉडीच्या बाहेर पडतं. इथे
डायग्राममध्ये व्यवस्थित दाखवलं आहे. ॲफरंट आर्ट्रिओलची डायमीटर थोडी मोठी असते आणि इफरंट आर्ट्रिओलची डायमीटर थोडी छोटी असते. त्यामुळे ग्लोम्युलरस कॅपिलरीज म्हणजे ग्लोम्युलरसमध्ये का हायड्रोस्टॅटिक प्रेशर जनरेट होतं. त्या प्रेशरच्याद्वारे जे ब्लडमध्ये वेस्ट प्रोडक्ट म्हणजे मेटाबॉलिक वेस्ट, त्यानंतर वॉटर आणि सॉल्ट काय फिल्टर आउट होता कुठे बोवमन्स कॅप्सूलमध्ये. त्यानंतर इफरंट आर्ट्रिओल्स ते ब्लड परत आपल्या रिनल व्हीनमध्ये जातं. त्यानंतर बोवमन्स कॅप्सूलमध्ये आल्यानंतर जे वेस्ट प्रॉडक्ट आहे ते कुठे जातं बोवमन्स कॅप्सूलमधनं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूबमध्ये. बोवमन कॅप्सूल ही कॉर्टेक्स रिजनमध्ये जे आपले किडनीच्या कॉर्टेक्स रिजनमध्ये आणि त्यानंतर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल पण कुठे आहे कॉर्टेक्स रिजनमध्ये. आणि जे लूप ऑफ हेनले प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमधून कुठे जातं ते लूप ऑफ हेनलेमध्ये. त्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्यूब्युले. त्यामध्ये काय होतं लूप ऑफ हेनलेमध्ये ॲब्झॉर्प्शन होतं, रिॲब्झॉर्प्शन होतं वॉटरचं आणि सॉल्टचं. त्यानंतर लूप ऑफ हेनलेनंतर कुठे जातं ते वेस्ट प्रोडक्ट जे फिल्टर आउट झाले ते डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये. डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये परत वॉटरचं थोडंसं ॲब्झॉर्प्शन होतं आणि त्यानंतर कलेक्टिंग डक्टमध्ये युरिन पास होते तिथनं आणि मग ती पुढे कलेक्टिंग डक्टचं पुढे कुठे जाते युरेटर्समध्ये आणि नंतर युरिनरी ब्लॅडरमध्ये आणि युरेथ्राच्या थ्रू एक्सक्रिशन होतं त्याच्या आपल्या बॉडी बाहेर. खूप सोपे याची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी युरिनरी सिस्टमची व्यवस्थित स्टडी करा. त्यामध्ये दिले रिनल कॉर्पस्कल. आपण आत्ताच बघितलं काय काम आहे कॉर्पस्कलचं. कंपोज ऑफ ग्लोम्युलरस अँड द बोवमन कॅप्सूल. द रिनल कॉर्पस्कल इज बीइंग ऑफ द नेफ्रॉन. इट इज अ नेफ्रॉन इनिशियल फिल्टरिंग कंपोनंट. त्यानंतर ग्लोम्युलरस ज्या कॅपिलरी आहे आपण स्ट्रक्चरमध्ये बघितलं ग्लोम्युलरस कुठे आहे कॅपिलरीज दॅट इज द ग्लोम्युलरस स्मॉल receives a blood supply from an afferent arteriole of the renal circulation. afferent arterioles पासनं ब्लड रिसीव करतं ग्लोम्युलरसमध्ये. ग्लोम्युलरस पण काय एक कॅपिलरीचा टॉप आहे म्हणजे स्मॉल कॅपिलरी खूप साऱ्या तिथं. द ग्लोम्युलरस ब्लड प्रेशर प्रोव्हाइड द ड्रायव्हिंग फोर्स फॉर वॉटर अँड सोलिड टू फिल्टर आउट ऑफ द ब्लड इन टू द स्पेस मेड बाय बोवमन कॅप्सूल. मग फिल्टर आउट होता सॉल्ट वेस्ट प्रॉडक्ट आणि वॉटर कुठे बोवमन कॅप्सूलमध्ये. त्यानंतर द रिमाइंडर ऑफ द ब्लड पासेस इन टू द इफरंट आर्ट्रिओल आणि जे रिमेनिंग ब्लड आहे ते कुठे जाणार इफरंट आर्ट्रिओलमध्ये. द डायमीटर ऑफ इफरंट आर्ट्रिओल इज अ स्मॉलर दॅन दॅट ऑफ ॲफरंट आर्ट्रिओल. ॲफरंट आर्ट्रिओलची डायमीटर मोठी आणि इफरंट आर्ट्रिओलची डायमीटर ही छोटी आहे आणि त्याच्यामुळे काय होतं हायड्रोस्टॅटिक प्रेशर जनरेट होतं ग्लोम्युलरसमध्ये आणि त्यामुळे फिल्ट्रेशन होतं. बोवमन कॅप्सूल. बोवमन कॅप्सूल also called the glomerulus capsule. Surround the glomerulus, it is a composed of visceral inner layer formed by a specialized cell called of podocytes. Parietal outer layer composed of simple squamous epithelium. The fluid from blood in the glomerulus are filtered through the visceral layer of podocytes resulting in a glomerular filtration. तिथे काय होतं ग्लोम्युलर फिल्ट्रेशन होतं. हे रिनल कॉर्पस्कल आहे. इथनं ॲफरंट आर्ट्रिओलची डायमीटर मोठी आहे आणि इफरंट आर्ट्रिओलची डायमीटर छोटी आहे. ॲफरंट आर्ट्रिओलमधनं ब्लड एंटर करतं कुठे रिनल कार्पस्कल स्पेसमध्ये ज्या छोट्या कॅपिलरीज आहेत तिथे आणि इफरंट आर्ट्रिओलची डायमीटर छोटी असल्यामुळे तिथे काय हायड्रोस्टॅटिक प्रेशर जनरेट होतं आणि फिल्टर आउट होतं वेस्ट प्रॉडक्ट वॉटर आणि सॉल्ट.
ते कुठे बहुमान कॅप्सूलमध्ये कलेक्ट केलं जातं आणि त्यानंतर कुठे जातं ते प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्यूलमध्ये. प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्यूलचं परत कुठे लूप ऑफ हेनलेमध्ये तिथं रिॲब्झॉर्प्शन होतं वॉटर अँड सॉल्टचं. त्यानंतर डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब परत कुठे कलेक्टिंग डक्टमध्ये. Renal tubule leads to glomerular capsule end at the tip of medullary pyramid. Approximately 3 cm long असते. 4 major regions proximal renal tubule चे 4 proximal convoluted tubules. त्यानंतर नेफ्रॉन लूप दॅट इज द लूप ऑफ हेनले, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट. यामध्ये दाखवलं आहे फर्स्ट प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, त्यानंतर डिसेंडिंग लूप ऑफ हेनले आणि असेंडिंग लूप ऑफ हेनले. तिथे काय होतं, जे डिसेंडिंग लूप ऑफ हेनले त्याच्यात वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन होतं आणि जे असेंडिंग लूप ऑफ हेनले तिथे काय होतं, जे सॉल्ट मटेरियल आहे त्याचं रिॲब्झॉर्प्शन होतं. आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये पण काही वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन होतं. आणि जे कलेक्टिंग डक्टमध्ये काय युरिन आणि युरिया आणि वॉटर ते कुठे जातं परत पुढे युरेटर्समध्ये. आणि युरेटर कलेक्ट करून ते ब्लड कुठे जातं युरिनरी ब्लॅडरमध्ये आणि युरेथ्राच्या थ्रू बॉडीच्या बाहेर पडतं. त्यापैकी जे फर्स्ट जे बहुमन कॅप्सूल आहे आपण बघितलं, बहुमन कॅप्सूलमधनं तिथे फर्स्ट जो पार्ट आहे नेफ्रॉनचा स्टार्ट कुठं होतो बहुमन कॅप्सूलमध्ये. त्यात ॲफरंट आणि इफरंट आर्ट्रिओल्स, त्यानंतर ब्लड फिल्टर होतं. त्या फिल्टर झालेल्या जे वेस्ट प्रॉडक्ट आहे ते कुठं जातं बहुमन कॅप्सूलमधनं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये. प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमधनं ब्लड कुठं जाणार लूप ऑफ हेनलेमध्ये. त्यात असेंडिंग आणि डिसेंडिंग लूप ऑफ हेनले, त्यामध्ये वॉटर आणि सॉल्ट मटेरियल रिॲब्झॉर्ब होता. त्यानंतर लूप ऑफ हेनलेमधनं वेस्ट प्रॉडक्ट कुठं जाणार डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये आणि त्यानंतर कलेक्टिंग डक्टमध्ये. अशा प्रकारे युरिन फॉर्मेशन होतं. Proximal convoluted tubule arise from a glomerulus capsule. Longest most colloid region lies in the cortex lined by a simple cuboidal epithelium. Simple cuboidal epithelium चे तयार झाले proximal convoluted tubule. Brush border which help to increase the area of absorption greatly. Prominent microvilli function of absorption. Function काय proximal convoluted tubule चा absorption. त्यानंतर नेफ्रॉन लूप दॅट इज द लूप ऑफ हेनले, यू शेप आहे टू द डिस्टल टू प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब लाइज इन अ मेडुला. नेफ्रॉनचा लूप ऑफ हेनले कुठं असतो मेडुला रिजनमध्ये असतो. डिसेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले आणि असेंडिंग लूप ऑफ हेनले. असेंडिंग लूप ऑफ हेनलेचं काय काम आहे, द असेंडिंग limb of loop Henle is divided into 2 segments. Lower and ascending limb is a very thin and lined by a simple squamous epithelium, and distal portion ascending limb is a thick and lined by a simple cuboidal epithelium. Simple cuboidal epithelium खालचा आणि वरचा simple squamous epithelium ने ascending limb चे. आणि thin ascending limb loop of Henle, thick ascending limb loop of Henle enter cortex and become distal कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल्स. काम काय, थिक सेगमेंट ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सॉल्ट. असेंडिंग लूप ऑफ हेनले काय, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सॉल्ट, हाय मेटाबॉलिझम अँड मेनी मायटोकॉन्ड्रिया. थिन सेगमेंट परमेएबल टू वॉटर अँड लो मेटाबॉलिझम. त्यानंतर आहे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल कॉइल डिस्टल to the nephron loop, shorter than the proximal convoluted tubule. शॉर्टर आहे proximal convoluted tubule पेक्षा काय छोटी आहे आणि लेस कोलाइड दॅन द proximal convoluted tubule. व्हेरी फ्यू मायक्रोविलाय कंटेन करते. कॉन्टॅक्ट्स afferent and efferent arterioles and contact with the peritubular capillaries.
डिस्टल कन्व्हर्टेड ट्युब्युल. हे असे स्ट्रक्चर दिसतात नेफ्रॉनचा. त्यामध्ये दाखवलं आहे इंट्राट्युब्युलर आर्टरी, इंट्राट्युब्युलर व्हीन, रिनल कॉर्पस्कल, त्यामध्ये ग्लोम्युलर कॅप्सूल आणि ग्लोम्युलरस, जेक्स्ट्रा ग्लोम्युलर ॲपरेटस आणि नेफ्रॉन लूप, दॅट इज डिसेंडिंग लिम, थिक सेगमेंट आणि थिन सेगमेंट आणि असेंडिंग लिम. त्यानंतर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज, इफरंट आणि ॲफरंट आर्ट्रिओल्स, कलेक्टिंग डक्ट आणि युरिन. कलेक्टिंग डक्ट serves a nephron empty into the collecting duct, passes into the medulla. Collecting duct passes into the medulla and several merge into a papillary duct, papilla, and drain into a minor calyx. ड्रेन झालं मायनर कॅलेक्स मध्ये. ते सर्व कलेक्ट करून कुठे जातात? युरेटर्सच्या द्वारे युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिन आणि युरेथ्राच्या थ्रू बॉडीच्या बाहेर काढली जाते. त्यानंतर युरिन फॉर्मेशन, overview, blood plasma into the urine, 4 step, glomerular filtration, tubular reabsorption, tubular secretion आणि water conservation. ह्या युरिन फॉर्मेशनच्या स्टेप आहे. फर्स्ट ग्लोम्युलर फिल्ट्रेशन होतं, त्यानंतर ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन होतं, ट्युब्युलर सिक्रिशन होतं आणि वॉटरचं कन्झर्वेशन होतं. युरिन फॉर्मेशनमध्ये फर्स्ट काय होतं? ग्लोम्युलर फिल्ट्रेशन क्रिएट अ प्लाझ्मा लाईक फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड. फर्स्ट स्टेपमध्ये युरिन फॉर्मेशनमध्ये फर्स्ट स्टेप काय? फिल्ट्रेशन होतं. ग्लोम्युलरमध्ये फिल्ट्रेशन क्रिएट अ प्लाझ्मा लाईक फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड. त्यानंतर ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन होतं. रिमूव्ह द युजफुल सोल्यूट फ्रॉम द फिल्ट्रेट रिटर्न्स टू द ब्लड. सेकंडमध्ये काय होतं? ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शनमध्ये रूप ऑफ हेनलेमध्ये युजफुल सोल्यूट आणि फिल्ट्रेट रिटर्न टू द ब्लड म्हणजे वॉटर आणि सॉल्ट रिॲब्झॉर्ब होतं. त्यानंतर ट्युब्युलर सिक्रिशन रिमूव्ह ॲडिशनल वेस्ट फ्रॉम द ब्लड ॲड्स टू देम इन द फिल्ट्रेट. दॅट इज द डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये काय होतं? जे अजून वेस्ट प्रोडक्ट आहे ते कुठे परत फिल्ट्रेटमध्ये जातं, ॲड्स देम इन टू द फिल्ट्रेट. आणि वॉटर कन्झर्वेशन होतं म्हणजे जे वॉटर आहे जेवढं रिक्वायर्ड वॉटर त्याचं रिॲब्झॉर्प्शन होतं आणि वेस्ट प्रोडक्ट आहे युरिन ते काय बॉडीच्या बाहेर कॉन्सन्ट्रेटेड वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. नेफ्रॉन ट्युब्युलर सिस्टीम त्यामध्ये फर्स्ट प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल सिस्टम. प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये येतात फिल्टर आउट झाल्यानंतर. त्यानंतर डिसेंडिंग लूप ऑफ हेनलेमध्ये जाते ते फिल्ट्रेट आणि नंतर असेंडिंग लूप ऑफ हेनलेमध्ये आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये आणि नंतर कलेक्टिंग डक्टमध्ये. कॉर्टेक्स रिजनमध्ये आणि मेडुलर रिजनमध्ये काय येतं बघा. जे बोवमन कॅप्सूल आहे ते कुठे येतं? कॉर्टेक्स रिजनमध्ये. फक्त लूप ऑफ हेनले कुठे कोणत्या रिजनमध्ये येतं? मेडुलर रिजनमध्ये येतं. आणि प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स त्यानंतर डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स हे सर्व कुठे येतं? ट्युब्युलर कॉर्टेक्स रिजनमध्ये येतं. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला किडनी फंक्शन बघायचं आहे. आजच्या पुरते एवढं लेक्चर. ओके.